मॅचला मात्र सुरुवात होते. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक घेऊन मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार करता संदीप पवार गोलंदाजीवर सज्ज झालाय. यावेळेस पाहिलं तर आकुटाप्याचा चेंडू आहे, त्याला मात्र पॉइंटच्या दिशेने घेऊन काढलाय, तडून दिलंय चेंडूला. यावेळेस रॉंग वन होता, तिथे मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. वेगाने 1 रन कंप्लीट केलाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिकडे थोडीशी मिसफिल्ड पाहायला भेटली विजयाच्या माध्यमातून. यावेळेस फुलटॉस होता, त्याला मात्र कव्हरच्या दिशेने घेऊन काढलंय. जमिनीच्या साह्याने पहा पडझड होते, परंतु चेंडू पर्यंत पोहोचले. पाटील होते तिकडे आणि चांगले. यावेळेस फुलटॉस, त्याला मात्र लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि कॅच मात्र ड्रॉप होते. पडले जरूर, परंतु तिकडे यावेळेस जर पाहिलं तर लॉफ्ट केलाय, हवेत आहे चेंडू आणि इकडे पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होत असताना 2 धावा कंप्लीट होत आहेत. यावेळेस चांगला चेंडू पाहायला भेटला. पडल्यानंतर लेग कट आणि त्याला हलक्या हाताने खेळून मिड विकेटच्या क्षेत्रात पुश करो खुश रहो 2 धावा घेतल्यात आणि ओव्हर थ्रोची एक एक्स्ट्राची धाव देखील येते. यावेळेस कट केलंय आणि चेंडूला पाठवलंय. सीमारेषेच्या दिशेने मात्र चेंडूला पाठवत असताना 2 यावेळेस चुकी पाहायला भेटते आणि 1 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषा पार. संधी निर्माण केलेली, परंतु त्याचा फायदा घेतला नाहीये. आतापर्यंत जर पाहिलं तर ओव्हरऑल 3 ते 4 कॅचेस ड्रॉप झालेत, त्यामुळे कुठेतरी चांगले एफर्ट्स द्यावे लागतील. यावेळेस पाहिलं तर विजय, यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र मिड विकेटच्या दिशेने केलाय लॉफ्ट आणि तिकडे धावा भेटत आहेत 2 धावाने. यावेळेस पाहिलं तर लॉफ्ट केलाय फुलटॉस चेंडूला आणि पाठवलंय मैदानाच्या बाहेर. नागेश यांनी जबरदस्त फटका, 6 धावांसाठी षटकार. हा रीड केला आणि ज्या पद्धतीने फटका खेळलाय ना, वा नेत्रदीपक फटका. फुलटॉस चेंडू आणि यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस, त्याला मात्र लॉफ्ट केलाय आणि पाठवलंय सीमारेषा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. चांगली बॅटिंग करताय याही मॅच मध्ये नागेश आपल्या संघासाठी. नागेश शेट्टी जबरदस्त कामगिरी लगातारच्या 2 सामन्यांमध्ये. याही वेळेस फुलटॉस आणि त्याला मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट केलंय. 6 धावांसाठी षटकार. चांगली बॅटिंग आपल्या संघासाठी करत असताना नागेश जबरदस्त कामगिरी करतायत. 3 मोठे चेंडू आणि 3 मोठे फटके पाहायला भेटले. पुन्हा एक फुलटॉस, त्याला मात्र कव्हरच्या दिशेने घेऊन काढलंय. 1 धाव झाली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. यावेळेस हलक्या हाताने टाकलेला चेंडू, त्याला मात्र लॉफ्ट केलंय. क्षेत्ररक्षक नाहीये, त्या दिशेने चेंडूला पाठवलंय. 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार, येतोय चौकार. यावेळेस चांगला चेंडू पाहायला भेटला, त्याला मात्र टॅप केलाय आणि कव्हरच्या दिशेने पाठवलंय. थोडासा अंडरआर्म क्रिकेटचा फटका पाहायला भेटला ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये, त्याचं रूपांतर 2 धावांनी धावफल. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, मिडल ऑफ द बॅट नाहीये, परंतु 2 धावा घेण्यात यशस्वीरित्या पार पडताय दोन्ही बॅटर. वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या, प्लस एक ओव्हर 2ची धाव देखील जोडावी लागेल याच्यामध्ये.